आता पावसाळा चालू झाला आहे आणि सगळ्यांना वेध लागले वजन कमी करायचं. पण वजन कमी करण्यासाठी काय डाएट प्लॅन आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्याच्याबद्दल टिप्स काही देणार आहे. आणि आता पावसाळ्यात कसं होतं की आपण वॉकिंगला बाहेर जातो किंवा जिमला जातो, वरती टेरेसवर वॉक करत असतो. पण पावसाळ्यामध्ये ह्या थोड्या गोष्टीवर रिस्ट्रिक्शन येतं. मग अशा वेळी काय करायचं? घड्याळाचं टायमिंग एक सेट करून तुम्ही घरच्या घरी तुम्ही वॉक करू शकता. ह्या भिंतीपासून ते त्या भिंतीपर्यंत तुम्ही डेली वॉक करू शकता. पावसाळा आहे आणि आपण बाहेर कसं जायचं, वॉकला कसं जायचं आता बोलू शकत नाही. किमान 40 ते 45 मिनटं तुम्ही करू शकता वॉकिंग घरच्या घरी. हा एक छान उपाय आहे. तुम्ही घरी चालू शकता किंवा पार्किंगमध्ये चालू शकता. तुम्ही म्हणजे कसं असतं, जिमला जाणं किंवा बाहेर जाणं थोडं पावसामुळं थोडं रिस्ट्रिक्टेड होतं. आणि आता बाहेर कसं जायचं किंवा बाहेरून जाऊन आलं की परत आणि बाहेर जाणं नको वाटतं. पावसाळ्यामध्ये बऱ्याचशाच पालेभाज्या येतात, जसं की भोपळा असते, भेंडी असते, लाल भोपळा असतो, तोंडली असतात. ह्या भाज्या तुम्ही वजन कमी करण्यासाठी त्याचा समावेश करू शकता. शक्यतो पालेभाज्या अवॉइड करायचं. पालेभाज्या कसं असतं की पावसाचं वातावरणच दमट असतं आणि त्या दमट वातावरणात बुरशी किंवा बॅक्टेरियाची ग्रोथ ह्या पालेभाज्यावर जास्त प्रमाणात होत असते. त्यामुळं पालेभाज्या ह्या पावसाळ्यात अवॉइड करायच्या. मेथी, कोबी, पालक आणि लाल भाजी किंवा पोकळीची भाजी अशा भाज्या येतात. त्या भाज्या शक्यतो अवॉइड करा. कोबी, फ्लावर ह्याच्यामध्ये सुद्धा किडे असतात आणि जरी घेतलं तरी त्या भाज्या पूर्ण स्वच्छ धुवून त्या शिजवून घ्यायच्या आणि कधीतरी आठवड्यातनं एखाद वेळेला भाजी घेऊ शकता. कसं असतं की पावसाळ्यामध्ये पचनशक्ती थोडी मंदावलेली असते. त्यामुळे कच्च्या पालेभाज्या किंवा कच्चे सॅलेड वगैरे घेणं हे थोडं अवॉइडच करा. त्याच्याऐवजी कच्च्या पालेभाज्या किंवा कच्च्या सॅलेडसाठी जे आपण काही गोष्टी घेतो, गाजर म्हणा, काकडी म्हणा, हे काय करायचं की ते सूप फॉर्ममध्ये शिजवून घ्यायचं आणि सूप फॉर्ममध्ये आपण ते घेऊ शकतो. म्हणजे ते जेणेकरून तुम्हाला वजन पण कमी मेंटेन करता येईल. भाज्यांचे सूप घेऊ शकता, कढी घेऊ शकता, मुगाचं कडण घेऊ शकता, वेगवेगळ्या डाळींचे सूप घेऊ शकता. असे बेस्ट ऑप्शन आहेत पावसाळ्यामध्ये, जे गरमागरम सूप पण आपल्याला चांगलं वाटतं शरीरासाठी आणि आपल्याला वजन कमी करण्यासाठी पण त्याचा भरपूरच उपयोग होतो. कडधान्य जे असतात ते ऑफकोर्स आपण वेट लॉसमध्ये घेतच असतो. स्प्राऊट असतात, जे प्रोटीन्स मोडलेले कडधान्य असतात. ते कसं असतं की पचण्यासाठी जड असतात आणि पावसाळ्यामध्ये आपली पचनशक्ती थोडी मंदावलेली असते. अशा वेळेला अशी कडधान्य तुम्ही शक्यतो शिजवूनच घ्या आणि ती कच्ची घेऊ नका. जर तुम्ही मोठा बाऊल घेत असाल तर ते शक्यतो ते अवॉइड करा आणि त्याच्याऐवजी एक छोटी वाटी खाल्ला तरी चालेल. 1 किंवा 2 कडधान्य मिक्स करू नका. एका वेळेला एकच कडधान्य मोड आणून ते शिजवून घ्या. कारण कसं असतं की ऑलरेडी कडधान्य पचायला जड असतात आणि पावसाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती किंवा पचण्याची जी शक्ती असते ती थोडंफार मंद होते. त्यामुळं कडधान्य हे पचायला थोडे जड जातात. पावसाळा म्हणलं की आपल्याला टेम्पटिंग होतं. वडापाव, भजी हे थोडंफार अवॉइड करा. कारण कसं आहे की वडापाव, भजी हे तळलेले पदार्थ आहेत आणि त्यामुळं आणि वेट गेन व्हायला मदत होते. ते टाळायचे आहेत. आणि अशा तऱ्हेने ह्या काही टिप्स आहेत खाण्याच्या बाबतीत, त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.